नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। माजी खासदार संभाजी राजे यांनी रायगड किल्ल्यावरून वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी केली आहे। त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे। वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत असलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यात यावी अशी मागणी संभाजी राजे यांनी केली आहे। या कुत्र्याची समाधी म्हणजे दुर्गराज रायगडावरील अतिक्रमण असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं आहे। जालना जिल्ह्यातील 387 गावे आणि 33 वाड्यांमध्ये सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। पावसाळा अद्याप 2.5 महिने दूर असल्याने पुढील काळात पाणी टंचाईच्या गावांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। उन्हाच्या तीव्रतेमुळे हातपंप आणि विहिराचे पाणी कमी होत चालले आहेत। जिल्ह्यामध्ये 64 मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्पात मार्चच्या शेवटच्या आठवड्यात 28% उपयुक्त साठा शिल्लक राहिलेला आहे। बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण राज्यात एकच खळबळ माजली आहे। या प्रकरणी सध्या न्यायालयात खटला सुरू असून संतोष देशमुख यांचे लहान भाऊ धनंजय देशमुख सातत्याने या घटनेचा पाठपुरावा करत आहेत। या दरम्यान आता बॉलिवूडचा अभिनेता आमिर खान याने देशमुख कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी आमिरने देशमुख कुटुंबियांचं सांत्वन करत त्यांना धीर दिलाय। कल्याणी नगर येथील निवासी भागात असलेल्या एका लॉजमध्ये सुरू असलेल्या वैश्य व्यवसाय प्रकरणी लॉज चालक महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोनिया गिडवानी असे त्या महिलेचे नाव आहे। पोलीस तक्रारीत नाव नमूद असूनही सुरुवातीला महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता। आता महिलेसह अन्य दोघांना या प्रकरणी नव्याने आरोपी केले गेले आहे। रायगड जिल्ह्यातील कुडगाव येथे असणारा बोगस डॉक्टर शंकर कुंभार याने गर्भवती असलेल्या महिलेस गर्भपात होण्यासाठी बेकायदेशीररित्या गर्भपात व्हावा यासाठी काही गोळ्या चुकीच्या पद्धतीने दिल्या। मात्र त्या गोळ्यांचा गर्भवती महिलेवर विपरीत परिणाम होत प्रचंड प्रमाणात रक्तस्राव होत तिची प्रकृती चिंताजनक झाली। या महिलेला श्रीवर्धन येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून बोगस डॉक्टरच्या विरोधात श्रीवर्धन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष नारायणकर यांनी दिघी सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। अनिकेत जावडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वारजेच्या आंबेडकर चौकात काही बॅनर लावण्यात आले आहेत। अनिकेत जावडकर 1.5 वर्षापूर्वी शिंदे गटातून हकालपट्टी करण्यात आली होती। दरम्यान पक्षात नसतानाही अनिकेत जावडकरने आपल्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या फोटोसह बॅनर लावले आहेत। महाराष्ट्राला आणि देशाला शर्मेने मान खाली घालवणारी घटना थायलंडमध्ये घडल्याचे समोर येत आहे। साताऱ्यातील 2 व्यक्तींनी थायलंडमध्ये एका बीचवर जर्मन तरुणीवर बलात्कार केला असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे। पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक केली असून विजय घोरपडे आणि राहुल भोईटे असे या नराधमांची नावे आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काल पुणे दौरा होता। या दौऱ्यात त्यांनी शहरातील विविध कार्यक्रम आणि उद्घाटन सोहळ्यांना हजेरी लावली। त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। मात्र मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला अडथळा होऊ नये म्हणून पोलिसांनी अँब्युलन्सला वाट मोकळी करून दिली नाही असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्यांनी केलाय। शेतमालाचे भाव पडलेले असताना शेतात काम करणाऱ्या सालगड्यांचा पगार 1,25,000हून 1,40,000वर गेला आहे। केवळ शेतमालच नाही तर खते व अन्य क्षेत्रातही शेतकऱ्यांना आता अधिक गुंतवणूक करावी लागणार आहे। हिंदू नववर्षारंभी ग्रामीण भागात सालगड्याचे भाव ठरतात। यात यावर्षी 20,000 रुपयांची वाढ झाली आहे। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे यासाठी केंद्र सरकारला शिफारस करण्याचा ठराव मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत मांडला। भारतरत्न पुरस्कार देण्याबाबत मांडलेल्या या ठरावाला छगन भुजबळ यांनी पाठिंबा दर्शविला आहे। दरम्यान हा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आलाय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।